तर मला माहिती आहे का, गोंदवल्यात एका वेड्याची भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरली. काय होती ती? श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची ही सत्यकथा. साल 1913. गोंदवल्याची रामनवमी. 5,000 भक्त उत्सवासाठी जमले होते. महाराज भक्तांच्या पाठीवरून हात फिरवत म्हणत होते, अखंड नाम घ्यावे. माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. गोंदवल्याला आप्पा नावाचा एक मोठा अधिकारी राहत होता. महाराजांचा थोर भक्त. पण लोक त्याला वेडा आप्पा म्हणत. एकदा नदीवर स्नान करताना विश्वनाथाला आप्पा म्हणाला, मला गोंदवल्याभोवती जाळ दिसतोय. दादांचा आता नेम सांगवत नाही. ते आता फार दिवस राहणार नाहीत. पुष्कळ महिने इथेच राहा. घाणेकरांना भेटून म्हणाला, तुम्ही खूप दिवस दादांच्या सहवासात राहा. दादांचा नेम नाही. बाजारात बसून ओरडला, घ्या घ्या, अहो लुटा, गोंदवल्याचा बाजार उठण्याची वेळ झालीये. पण कुणीही लक्ष दिले नाही. वेड्याचे बोलणे म्हणून सगळ्यांनी सोडून दिले. एके दिवशी सकाळी 11 वाजता श्री आप्पा मंदिरात आले. महाराजांनी त्याला आपल्या शेजारी बसवले. आप्पा हात जोडून म्हणाला, दादा, मी पुढे जातो. मला परवानगी द्या. महाराज शांतपणे म्हणाले, रामाचा प्रसाद खाऊन जा. दुसऱ्या दिवशी नदीकाठी आप्पाने देह ठेवला. वेड्याचे भविष्य खरे ठरले. महाराजांचे शब्द आजही गाजतात. जो नाम घेईल त्याचे मागे राम उभा आहे. फॉलो करा भाग्यवेधला. कमेंट करा श्रीराम.